जय शनिदेव, जय स्वामी समर्थ। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यात सध्या खूप मोठी उलथापालथ होत आहे का? अनेक प्रयत्न करूनही कामे ऐन वेळी रेंगाळत आहेत का? जर तुमचे उत्तर हो असेल तर थांबून जा, कारण मे महिन्याचे हे शेवटचे 7 दिवस म्हणजेच 25 मे ते 31 मे 2024 या काळात तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे। आकाशातील ग्रहांची अशी काही अद्भुत युती होत आहे जी थेट तुमच्या भाग्याला कलाटणी देणार आहे। तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या भागात तुमच्या आयुष्याला बदलून टाकणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त संकेत मी तुम्हाला देणार आहे। ज्या गोष्टीची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता ती वेळ आता आलीये। पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर अथांग श्रद्धा असेल आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तुमचा एक सकारात्मक शब्द तुमचे भाग्य बदलू शकतो। चला तर मग कुंभ राशी आजचे भविष्य आणि या संपूर्ण आठवड्याचे सखोल राशी भविष्य अगदी विस्ताराने जाणून घेऊया। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, या आठवड्याची सुरुवात होतानाच ब्रह्मांडात अनेक मोठे फेरबदल होत आहेत। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही आठवड्याचे राशी भविष्य समजून घेण्यासाठी चंद्राची गती अतिशय महत्त्वाची असते। या 7 दिवसात चंद्रदेव तुमच्या कुंडलीत अत्यंत वेगाने मार्गक्रमण करणार आहेत। 25 मेच्या पहाटेस चंद्रदेव कन्या राशीत प्रवेश करतील, त्यानंतर 27 मेच्या सायंकाळी ते तुळ राशीत जातील आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 30 मेच्या सकाळी ते वृश्चिक राशीत प्रवेश करतील। चंद्राचे हे भ्रमण तुमच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर खूप मोठा प्रभाव टाकणार आहे, पण या सगळ्यात सर्वात मोठी आणि चमत्कारी घटना घडणार आहे ती बुध ग्रहाच्या बदलामुळे। सध्या बुधदेव वृषभ राशीत आहेत, पण या आठवड्याच्या मध्यभागी म्हणजेच 29 मे रोजी ते स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत, जिथे आधीपासूनच देवांचे गुरु बृहस्पती आणि धनवैभवाचा कारक मानला गेलेला शुक्रदेव ठाण मांडून बसले आहेत। कुंभ राशीच्या लोकांसाठी मिथुन रास ही तुमची पंचम भाव म्हणजेच त्रिकोण स्थान आहे। जेव्हा एका स्थानात गुरु, शुक्र आणि बुध एकत्र येतात तेव्हा तिथे एक अत्यंत शक्तिशाली त्रिग्रही योग निर्माण होतो। एवढेच नाही तर बुध स्वतःच्या राशीत आल्यामुळे तुमच्या कुंडलीत भद्र राजयोग तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रात पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा भद्र राजयोग ज्याच्या कुंडलीत सक्रिय होतो त्याला राजासारखे ऐश्वर्य आणि अफाट बुद्धिमत्ता लाभते। या अद्भुत योगाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर, तुमच्या नोकरीवर आणि व्यवसायावर नेमका काय आणि कसा प्रभाव पडणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल। म्हणूनच हा व्हिडिओ अगदी एकाग्रतेने शेवटपर्यंत ऐका, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची ठरते। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रदेव तुमच्या अष्टम भावातून गोचर करणार आहेत। तुमच्या 6व्या घराचा स्वामी जेव्हा 8व्या घरात जातो तेव्हा तो तुमच्या कामाच्या ठिकाणी धावपळ आणि प्रवासाचे योग आणतो। जर तुम्ही गेल्या काही काळापासून रोजगारासाठी, एका चांगल्या नोकरीसाठी वणवण भटकत असाल, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल आणि प्रत्येक ठिकाणाहून नकार मिळत असेल तर आता निराश होऊ नका। 29 मे रोजी जसा हा त्रिग्रही योग आणि भद्र राजयोग सक्रिय होईल तसे तुमच्या नशिबाचे तारे अचानक चमकू लागतील। करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला असे काही मंच आहे आणि मोठे सोन्यासारखे चान्स मिळतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुम्हाला नवीन संधी नक्की देईल। परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे जेव्हा तुमच्या हातात नवीन नोकरीचे पत्र किंवा ऑफर येईल तेव्हा घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका। जुनी नोकरी सोडण्यापूर्वी आणि नवीन ठिकाणी होकार देण्यापूर्वी थोडा वेळ घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच अंतिम पाऊल टाका, कारण हा काळ जितका फायद्याचा आहे तितकाच तो तुम्हाला संयम राखण्याची चेतावणी देखील देत आहे। आता चर्चा करूया तुमच्या व्यापाराची आणि व्यवसायाची। जर तुम्ही व्यावसायिक असाल, मग तुमचा व्यापार किराणा दुकानाचा असो, कापड बाजाराचा असो किंवा एखादा मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असो, या आठवड्यात तुमची रखडलेली गाडी पुन्हा एकदा वेगाने रुळावर धावणार आहे। गेल्या काही दिवसात जे आर्थिक नुकसान झाले होते त्याची भरपाई होण्याची सुरुवात होईल, पण लक्षात ठेवा हा काळ कोणताही मोठा आर्थिक धोका म्हणजेच रिस्क घेण्याचा नाही। नफ्याच्या लोभापोटी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करणे टाळा। कोणत्याही नवीन योजनेत किंवा लॉटरी शेअर्ससारख्या गोष्टींमध्ये पैसा अडवण्यापूर्वी तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा किंवा तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्या। हे अत्यंत गरजेचे आहे। तुमचे सितारे तुम्हाला उच्च पदावर घेऊन जाण्यासाठी तयार आहेत, पण तुमची एक लहान चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते, हे विसरू नका। ही व्हिडिओ पाहत असताना तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की पैसा तर येतो पण तो टिकत का नाही? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवांकडे आहे। शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असून ते तुमच्या धनस्थानात म्हणजेच दुसऱ्या घरात विराजमान आहेत। जेव्हा धनस्थानात अशा ग्रहांची स्थिती असते तेव्हा एक अजब मानसिक बदल घडतो। तुमच्याकडे कुठून तरी अचानक पैसा येतो, पण जसा पैसा हातात येतो तशी तुमच्या खर्चाची गती दुप्पट होते। जोपर्यंत तो आलेला पैसा पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत तुमचे मन शांत बसत नाही। कुठे हॉटेलिंग, कुठे कपड्यांची खरेदी, तर कुठे नको त्या गोष्टींवर खर्च होऊ लागतो। माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथे तुम्हाला स्वतःवर ताबा मिळवायचा आहे।
या आठवड्यात लक्ष्मी प्रसन्न होणार आहे, धनलाभ होणार आहे, पण आलेला पैसा अत्यंत सुरक्षित ठिकाणी जसे की बँक खात्यात किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवून ठेवा. पैशाचा हा अपव्यय थांबवला तरच तुमचे भविष्य सुरक्षित होईल. या पैशातील काही भाग तुमच्या मातापित्यांच्या चरणी अर्पण करा, त्यांच्या आरोग्यासाठी किंवा गरजांसाठी वापरा. बघा तुमच्या धनात कशी अपार बरकत होते. आयुष्यात पैसा कितीही आला तरी जर घरात सुख शांती नसेल तर त्या पैशाला काहीच अर्थ राहत नाही. या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांनी एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. अनेकदा तुमच्या नकळत तुमच्या स्वभावात एक प्रकारचा हेकेपणा येतो. तुम्ही तुमचे निर्णय, तुमचे विचार कुटुंबातील इतर सदस्यांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करता. समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे, तिची मनस्थिती काय आहे याचा विचार न करता तुम्ही तुमचा हुकूम सोडता, ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते. जरी तुमचे हेतू प्रामाणिक असले तरी तुमची बोलण्याची पद्धत इतरांना दुखावू शकते. म्हणूनच या 7 दिवसात घरी कोणत्याही विषयावर वाद घालू नका. प्रत्येक परिस्थिती शांततेने हाताळा. जितके महत्त्व तुम्ही स्वतःच्या मताला देता तितकेच महत्त्व तुमच्या जोडीदाराला आणि मुलांनाही द्या. जेव्हा तुम्ही इतरांचा सन्मान कराल तेव्हा घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सुखाचे दिवस येतील. तुमची कार्यक्षमता आणि नवीन ऊर्जा तुम्हाला प्रत्येक कौटुंबिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी नक्की मदत करेल. आता वळूया आपल्या तरुण वर्गाकडे आणि विद्यार्थ्यांकडे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, विशेषतः जे इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ म्हणजेच कायद्याचा अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा अत्यंत सुवर्ण काळ ठरणार आहे. चंद्रदेवाचे भ्रमण तुमच्या 8व्या, 9व्या आणि 10व्या घरातून होणार असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्र, मॅनेजमेंट आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठीण परिश्रमाचे अत्यंत गोड फळ मिळणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि नुकतीच एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत ग्रह दाखवत आहेत. तुमची रात्रंदिवस केलेली मेहनत आता वाया जाणार नाही. समाजातील तुमचा मानसन्मान वाढेल आणि शैक्षणिक क्षेत्रात तुमचे नाव उंचावेल. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. माझ्या प्रिय मित्रांनो, नात्यांबाबतीत हा आठवडा तुमच्या आयुष्यात सुखाचे कारंजे घेऊन येत आहे. कारण तुमच्या कुंडलीत प्रेमाचा, विवाहाचा आणि बुद्धीचा कारक बुध हे सर्व ग्रह तुमच्या पंचम भावात एकत्र आले आहेत. त्यामुळे जर तुमच्या लव्ह लाईफमध्ये किंवा वैवाहिक जीवनात गेल्या काही महिन्यात गैरसमज निर्माण झाले असतील, संवाद तुटला असेल किंवा दुरावा आला असेल तर तो सर्व कडवटपणा संपून नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होणार आहे. तुम्ही दोघेही जुन्या गोष्टी विसरून एकमेकांच्या जवळ याल. विवाहित जातकांचे जीवन अत्यंत सुखमय आणि उत्तम राहील. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मातापित्यांसाठी अत्यंत धावून जाणारे आणि आज्ञाधारी ठराल. त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि तुम्ही त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवू शकाल. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेला अभिमान आणखी वाढेल. भूतकाळातील अनेक अडथळे जे तुमच्या प्रगतीत भिंत म्हणून उभे होते ते आता आपोआप दूर होणार आहेत. फक्त तुमचे विचार सकारात्मक ठेवा, कारण जसे तुमचे विचार असतील तसेच तुमचे जग बनेल. या सर्व सुखद परिणामांना आणखी बळकट करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे आणि प्रभावशाली उपाय सांगितले आहेत. या आठवड्यात तुम्ही भगवान शिवशंकराची मनोभावे आराधना करावी. दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकून ते अभिषेक करत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यासोबतच जर शक्य असेल तर दररोज किंवा मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचा पाठ अवश्य करावा. बजरंग बाणाचा पाठ केल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नजर दोष आणि आर्थिक संकटे मुळापासून नष्ट होतात आणि बजरंग बलीचा वरद हस्त तुमच्या पाठीवर सदैव राहतो. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावा आणि भगिनींनो, हा आठवडा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. ग्रहांची ही अद्भुत स्थिती तुमच्या पाठीशी आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या आत्मविश्वासाची आणि कष्टाची. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही या संधीचा नक्की फायदा उठवाल. तुम्हाला हे साप्ताहिक राशी भविष्य कसे वाटले, तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासह आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आपल्या ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेवटी पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव. ईश्वर तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि समृद्धीत ठेवो, हीच शनिदेवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.